राज्यामध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी देखील संप कायम असल्यामुळे जी आरोग्य यंत्रणा आहे ती पूर्णतः कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे दोन शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे। आता सध्या आम्ही नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर आहे। इथलं जर का दृश्य बघितलं तर आपत्कालीन ज्या सेवा आहेत त्या सुरू आहे आणि जेव्हा निवासी डॉक्टरांचा संप सुरू झाला तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की आपत्कालीन सेवा आम्ही देणार आहे, मात्र इतर ज्या सेवा आहेत त्या पूर्णतः बंद असणार आहे। त्यामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागच्या 5 दिवसात जवळपास 70 ते 72 ज्या मोठ्या आणि छोट्या सर्जऱ्या होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। सोबतच जर का विचार करायचा झालं तर इथे जे OPD मध्ये येणाऱ्या रुग्णांची जी संख्या आहे ती जरी घटली नसली तरीही मात्र ज्या ॲडमिट करून घेणाऱ्या रुग्णांची संख्या आहे त्यामध्ये जवळपास 30 ते 35% घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की OPD मध्ये आलेल्या रुग्णांना उपचार करून लगेचच सुट्टी दिली जात आहे। काही रुग्णांचे नातेवाईक आपण त्यांना विचारूया, तुमचं कोण ॲडमिट आहे इथे? हाँ, मेरा भाई है। यहाँ पर उसके पैर में इन्फेक्शन हुआ था तो सर्जरी हुई और आज तीसरा दिन है। डिस्चार्ज करके बिठा दिया उसको, अपने घर लेकर जाओ बोले, 1 महीना लगेगा ठीक होने, तो अपने घर के पास के दवाखाने में उसकी रोज ड्रेसिंग करो। हमने हमारा काम कर दिया। वो बोल रहे थे क्या स्ट्राइक चल रहा है तो डॉक्टर की नहीं, हमने हमारा काम कर दिया। बोले अभी आप जाओ लेकर और अपने घर की तरफ उसकी ड्रेसिंग करवाओ रोज। कहाँ से आए आप? भालदारपुरा। जर का आपण बघितलं तर अपघात विभागामध्ये ज्या आपत्कालीन सेवा असतात त्या इथे रुग्णांना दिल्या जातात। मात्र OPDचं चित्र जर बघितलं प्रशासनाकडनं म्हणजे विशेष करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडनं अजून तरी सांगितलं गेलं नाही की त्यांच्या मोठ्या सर्जऱ्या त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहे। मात्र साधारण ज्या प्रकारची माहिती पुढे येत आहे त्यानुसार इथे जवळपास 72 सर्जऱ्या छोट्या आणि मोठ्या या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। आणि या व्यतिरिक्त जर का संप मिटला नाही तर निश्चितच आरोग्य सेवेवर मोठा परिणाम पुढे होण्याची शक्यता आहे। कारण की नागपूरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे मध्य भारतातलं मोठं शासकीय महाविद्यालय, जवळपास 2000 खाटेचं हे रुग्णालय आहे। इथे दिवसाला जवळपास 8000 बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्ण तपासणीला येतात। त्यामुळे त्यावरनं कल्पना आहे की किती मोठी आरोग्य यंत्रणा इथे काम करत असते आणि त्यामध्ये आता जवळपास ज्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला त्याचा परिणाम 5व्या दिवशी हळूहळू इथे पाहायला मिळत आहे। तुमचं कोण ॲडमिट आहे इथे? इथं माझे मावसा होते, ते ॲडमिट होते, त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं। तर ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी रात्री आणलं इथं त्यांना। तर आय थिंक ते प्रकरण घडलं होतं ज्याच्यामध्ये ते कोलकातावाला, त्याच्यामुळे डॉक्टर थोडंसं ॲग्रेसिव्ह याच्यानं थोडंसं बिहेव करत होते। आणखीन त्यांचं ऑपरेट वगैरे तर झालं पण अगोदर इकडं नेणं मग तिकडं नेणं, तुटलेल्या माणसाला इकडून तिकडं, मीन्स काही मर्सी नावाचं ते नव्हतं। पेन काय असते काहीच त्यांना ते कळत नव्हतं। बट सर ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच्यात बस 2 दिवसानंतरच मग डिस्चार्ज घ्या। पेशंट एकदम वीक याच्यामध्ये ना हालता येऊन राहिलं ना काहीच, तरी पण नाही का एकदम एक म्हणावं की आता कुठं जावं असा प्रॉब्लेम आला तरी पण रिक्वेस्ट करू काही दिवस द्या सर, काही दिवस द्या। युरिनचा प्रॉब्लेम आहे, प्रॉपर मेडिकेशन प्रॉपरली म्हणजे ते एक जे का म्हणतो फॉलोअप राहते पेशंटचा ते कोणी बघायला नाही, सर्व आपल्या स्ट्राईकमध्ये बिझी आहे असं सांगे डिस्चार्ज कार्ड देऊन दिलं, रिक्वेस्ट करून आलं, कोणी ऐकायला तयार नाही। तुम्हाला मग सुट्टी दिली का? आज सर डिस्चार्ज केलं त्यांची, आता प्रॉपर झाली, आता तर सर्व होतं, मीन्स आता 8 दिवस झाले ते ॲडमिट होते, तर आज त्यांचे डिस्चार्ज केलं आणि ते त्यांना मग आता घरी पाठवलं जस्ट। आपण बघू शकतो की रुग्णांच्या नातेवाईकांच्या या सर्व व्यथा आहे, म्हणजे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेच्या आधी डिस्चार्ज देण्याचे देखील प्रकार पुढे येत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।